नमस्कार, माझे नाव आहे आरजू अतुल धाडवे आणि मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे बाल विकास मंदिर आणि आमच्या प्रकल्पाचे नाव आहे झिरो गार्बेज. तर मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आम्ही हा प्रकल्प का सुरू करतोय. तर ह्या लोक कचरा टाकतात, त्याच्यामुळे हवा प्रदूषित होते, पाणी दूषित होतं. हवा प्रदूषित झाल्यामुळे हवेतले प्राणी म्हणजेच पक्षी हे मरतात आणि पाण्यात कचरा टाकल्यामुळे पाणी दूषित होते आणि म्हणूनच त्याच्यामधले मासे, साप इत्यादी प्राणी मरतात. म्हणून आम्ही हा प्रकल्प सुरू केला आहे आणि आम्हाला असे वाटते की या प्रकल्पामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. आणि आम्ही कचऱ्याचे काही वर्गीकरण केले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती घाण केलेली आहे किनाऱ्यावर किंवा जहाजामधून लोक समुद्रात कचरा टाकतात, तो ह्या अशा किनाऱ्यावरती येतो आणि ह्याच प्रदूषणामुळे माशांना किंवा इतर प्राण्यांना त्रास होतो. काच वगैरे जर का भेटली तर त्याच्यामुळे प्राणी पक्षी मरू शकतात. आम्ही या कचऱ्यातून काही वस्तू आम्ही शोधून आणल्या आहेत. ज्या वस्तू रिसायकल मध्ये जाऊ शकतात त्या वस्तू आम्ही रिसायकल मध्ये देऊ आणि ज्या वस्तू रिसायकल मध्ये नाही जाऊ शकत त्या वस्तूंचा काहीतरी आम्ही उपयोग करू. आम्ही या कचऱ्याचे वर्गीकरण केलेले आहे. पाहू शकता तुम्ही, प्लास्टिक, काच, इलेक्ट्रॉनिक म्हणजेच मोबाईल, लाकूड. तर आम्ही थोडा विचार करून आम्ही परत एकदा ह्याचे वर्गीकरण केले आहे. जसं की प्लास्टिक आणि काच हे रिसायकल मध्ये जाऊ शकतात आणि इलेक्ट्रॉन्स हे ई कचऱ्यामध्ये जातात आणि लाकूड पासून आम्ही काहीतरी उपयोग करणार आहोत. तर आमच्या टीमला असं वाटतं की शासनाने काही रूल्स बनवले पाहिजे, जसं की घराघरांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणे, ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करणे. ओल्या कचऱ्यामध्ये काय काय येतं, सुक्या कचऱ्यामध्ये काय काय येतं, तर ते वेगवेगळं करून ते रिसायकल मध्ये जे जात आहे ते रिसायकलचं वेगळं करून आणि जे रिसायकल मध्ये नाही जात ना त्याचा आपण काहीतरी दुसरा उपयोग करायचा, म्हणजे असं काहीतरी वेगळं काहीतरी बनवायचं जेणेकरून आपल्या काही उपयोग होईल. मला कळलंच असेल की कचऱ्याचे वर्गीकरण करणे किती गरजेचे आहे. जर कचऱ्याचे वर्गीकरण नाही केले तर ते डम्पिंग ग्राउंडला जाऊन साचणार आणि तुम्ही असाल की कचऱ्याचे वर्गीकरण करणे किती गरजेचे. जर कचऱ्याचे वर्गीकरण नाही केले तर ते डम्पिंग ग्राउंडला जाऊन साचणार. प्लस डम्पिंग ग्राउंड मध्ये मोठे मोठे कचऱ्याचे डोंगर होणार आणि ते डोंगर झाले तर त्रास आपल्यालाच आहे, प्राण्यांना आहे. त्यामुळे आमच्या टीमला असं वाटतं की तुम्ही आमच्यामध्ये सहभागी व्हा, आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.